नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ब्लॉगची प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. येते की नाही तोंडाला पाणी? तर हे आईस्क्रीम बनवणं अगदी सोपं आहे. हे आईस्क्रीम बनवण्याकरता मी एक टरबूज घेतलेला आहे. त्याला वरच्या बाजूने असं कापून आतल्या बिया बाहेर काढून गर बाजूला करून घ्यायचं आहे. यातीलच थोडा गर आधीच बाजूला करून ठेवायचा आहे. यानंतर मी पाव लिटर दूध घेतलेलं आहे. त्याला उकळी येण्यासाठी स्लो गॅसवर ठेवलेला आहे. तोपर्यंत एका कपामध्ये 1.5 चम्मच मी कस्टर्ड पावडर घेऊन मिक्स केलेला आहे. तुम्ही यामध्ये साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मी येथे अर्धी वाटी घातलेला आहे. माझ्याकडे एक छोटं पॅकेट कुल्फी पावडर होती, तर ती चव वाढवण्यासाठी मी यात मिक्स केलेली आहे. यानंतर जी आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट केलेली आहे ती याच्यात मिक्स करून घ्यायची आहे. टरबूजमधील जो गर होता त्याची छान प्युरी करून घ्यायची आहे. नंतर हे दूध थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून ही सर्व प्युरी यात मिक्स करून घ्यायची आहे. याचबरोबर मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम याचे लांब काप करून याच्यात घातलेले आहेत. आधीच जो थोडा गर आपण वाटीत बाजूला काढून ठेवला तो यात घालायचा आहे. तर फ्रूट खाताना जशी टेस्ट लागेल तशीच लागेल. आणि यानंतर हे सगळं मिक्सचर आहे ते या टरबूजमध्ये भरून छान याच्यावरती झाकण लावून 8 ते 10 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नवीन व्लॉगमध्ये आपण भेटूच, पण तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा. धन्यवाद.